26/11 हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहूर राणाला भारतात आणले। दरम्यान सर्वप्रथम राष्ट्रीय तपास यंत्रणा राणाचा ताबा घेऊन चौकशी करणार आणि त्यानंतर मराठमोळे अधिकारी सदानंद दाते देखील तहूर राणाची चौकशी करतील। मराठमोळे अधिकारी सदानंद दातेंचं मिशन राणा। सदानंद दाते करणार तहूर राणाची चौकशी। मराठमोळे अधिकारी सदानंद दाते 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणाची चौकशी करणार आहेत। 26/11च्या हल्ल्याच्या वेळी सदानंद दाते हे मुंबईत तैनात होते। या हल्ल्यावेळी त्यांनी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांशी 2 हात केले होते। सदानंद दाते हे 1990 बॅचचे महाराष्ट्र केडरचे सिनियर IPS अधिकारी आहेत। सदानंद दाते सध्या महाराष्ट्र ATSचे प्रमुख आहेत। सदानंद दातेंचं केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातही काम आहे। मीरा भाईंदर आणि वसई विरारच्या पोलीस आयुक्त पदाचाही कार्यभार त्यांनी सांभाळला। NIAच्या कोठडीत तहूर राणाची चौकशी एक मराठी IPS ऑफिसर म्हणजेच NIA चीफ सदानंद दाते यांच्यावर दिली गेली आहे। 26/11 मध्ये दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी ते ओळखले जातात। स्वतः मुंबई क्राईम ब्रांचला कार्यरत होते सदानंद दाते तेव्हा, आणि कामा हॉस्पिटलमध्ये अतिरेक्यांनी ज्या प्रकाराने हल्ला केलेला तेव्हा सदानंद दाते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह 2 हात केलेले, आणि म्हणूनच मुंबईच्या या हल्ल्यांबद्दल त्यांना संपूर्ण माहिती आहे। मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावेळी दाते यांनी अतुलनीय शौर्य दाखवलं होतं। या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकानं देखील गौरवण्यात आलं होतं। मात्र तहूर राणाला आता भारतात आणल्यानंतर सदानंद दाते त्याची चौकशी करणार आहेत। त्यामुळे त्यांनी केलेल्या चौकशीतून कोणते मोठे उलगडे होणार ते पाहावं लागणार आहे। उर्वशी खोना, झी 24 तास, दिल्ली।